ते मुद्दे कोणते? ते पाणी आणण्यासाठीची ही निवडणूक. 2 प्रकल्प मार्गी लागले. हा शेतकरी प्रधान तालुका आहे. नियोजन मात्र पुढच्या 50-100 वर्षाचं आहे. हेच माझं विजन आहे की या तालुक्यामध्ये निवडणुकीचा विषय चालू आहे, पण आता प्रचार मध्यात आलाय, शिगेलाही पोहोचलाय. नेमके कोणत्या मुद्द्यावर तुम्ही ही निवडणूक लढवताय, जनतेमध्ये जाताय? ते मुद्दे कोणते आहेत? मी सांगितलेल्या सगळ्या पायाभूत व्यवस्था आपण मजबूत करत आलो. त्या अजून मजबूत करण्याचं काम पुढे करायचंय. या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला वेगवेगळ्या केंद्राच्या आणि राज्याच्या योजनांचा लाभ देणं, ते काम आम्ही अतिशय सक्षमपणे 10 वर्ष केले. ते अजून ताकदीनं करण्याची परिस्थिती या मतदारसंघामध्ये आहे आणि त्या दृष्टीनंच या निवडणुकीकडे मी पाहतो. पाण्याचं काम जरी झालं असलं, आता आम्ही जर मागच्या 2.5 वर्षाचा कालावधी पाहिला तर बेबी कॅनॉलसाठी आम्ही पूर्वी जो निधी उपलब्ध केला होता आणि आत्ताचा उपलब्ध केलेला निधी हा पाहता जवळपास 250 कोटी रुपये या बेबी कॅनॉलला खर्च करतोय आणि यावर्षी दुष्काळाला सामना करताना या बेबी कॅनॉलनी वरदान म्हणून काम केलं. त्यानंतर एक खूप मोठा प्रकल्प होता पुणे शहराच्या खालून एक भुयारी बोगदा दौंडच्या हद्दीपर्यंत आणण्यासंदर्भातला. त्याला खर्च 2200 कोटी होता. मी सातत्यानं पाठपुरावा केला. ते काम सुद्धा आता सुरू होतंय. 3.5 वर्षामध्ये पुढच्या ते पूर्ण होईल. हे 2 प्रकल्प मार्गी लागले, परंतु अजून काही कामं बाकी आहेत. या भागामध्ये मुळशी धरणाचं पाणी यावं हा विषय मी सातत्यानं मांडला. सुरुवातीला हे होऊ शकत नाही अशी बऱ्याच लोकांचं मत होतं. आता एकमत झालंय. त्याच्यामध्ये 2 समित्या झाल्या. दोन्ही समित्याचा मी सदस्य म्हणून काम केलंय. त्याचा तांत्रिक अभ्यास झालाय. आता काही कायदेशीर बाबींची पूर्तता करून ते पाणी आणण्यासाठीची ही निवडणूक आहे. त्याचबरोबर जानाई शिरसईचं आम्ही पूर्ण तांत्रिक बाबींची पूर्तता करून राज्य शासनाच्या समोर हा विषय मान्यतेसाठी प्रलंबित आहे. कोणत्याही क्षणी मान्यता येऊ शकते. 450 कोटीचा हा प्रकल्प आहे. बंद नव्हेतून ही योजना आपण पूर्ण करतोय. ही योजना पूर्ण करण्यासाठीची ही निवडणूक आहे. पुरंदर उपसा सिंचन योजनेतील खुपटेवाडी नावाची एक जलवाहिनी आहे. त्याच्यात बदल करून एक वरच्या भागातून अजून एक जलवाहिनी करावी अशी लोकांची मागणी आहे. त्याचं अंदाजपत्रक तयार झालेलं आहे. ती मंजूर करण्याची ही निवडणूक आहे आणि त्या दृष्टीनं हेच माझं विजन आहे की या तालुक्यामध्ये हा शेतकरी प्रधान तालुका आहे. शेतीच्या पाण्याची व्यवस्था ही मजबूत करण्याचा माझा प्रयत्न आहे. 5 वर्षासाठी मी निवडून जातो, परंतु नियोजन मात्र पुढच्या 50-100 वर्षाचा करण्याचा प्रयत्न करतो. आणि मी सांगितलेले 5 प्रकल्प जे मार्गात आहेत, पाईपलाईन मध्ये आहेत, ते पूर्ण झाले तर या मतदारसंघामध्ये 100 वर्ष कुठल्याही प्रकारची शेतीच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही ह्याची व्यवस्था मी आत्ताच करून ठेवतोय. आणि म्हणून या निवडणुकीला सामोरे जाताना हे माझं पाण्यासंदर्भातलं विजन राहील. रस्त्याचं मी सांगितलं की जे काही काम आम्ही केलंय, आता ग्रामीण रस्ते बाकी आहेत ते पूर्ण करतोय आणि या 10 वर्षामध्ये जी ओळख आम्ही बदलली त्याच्यात मला निश्चितपणे अभिमान आहे. विजेची व्यवस्था मजबूत करण्यासाठी मी प्रयत्न करतोय, त्यासाठीची ही निवडणूक आहे. आणि आरोग्याच्या चांगल्या सुविधा माझ्या मतदारसंघातील जनतेला उपलब्ध व्हाव्या यासाठीची ही निवडणूक आहे. आणि पुढच्या काळामध्ये दीनदलितांना ज्या शासनाच्या योजना आहेत त्या पोहोचवताना दुवा म्हणून माझं कार्यालय काम करतंय आणि ते अजून मजबूतीने करण्यासाठीची ही निवडणूक.